बघा, भाजपची ताकद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. प्रत्येक महानगरपालिका असणार, नगर परिषदा असणार, जिल्हा परिषद असणार किंवा ग्रामपंचायत असणार. तिथे एक भाजपची स्वतंत्र एक मजबूत ताकद आहे. आणि निश्चितच या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आणि यामध्ये कार्यकर्त्याला कुठेतरी निवडून म्हणजे कुठेतरी प्रतिनिधित्व देण्याचं काम किंवा कुठेतरी निवडणूक लढण्याचं एक चान्स देण्याचं काम या माध्यमातून सर्व पक्ष करत असतात. आणि म्हणूनच अनेक जागेवर युती नाही करण्याचं ठरवलंय. तरी अ, ज्या ठिकाणी त्या भागातील जे आपले स्थानिक नेते आहेत, ते या संदर्भातला निर्णय घेणार आहेत. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही निर्णय घेतला आहे, की कोणत्या प्रकारची युती कोणत्याही महायुतीच्या घटक पक्षांसोबत करायची नाही. स्वबळावर या निवडणुका लढायच्या. सगळ्याच निवडणुका चुरशीच्या राहतील ही निवडणुका म्हणजे स्पर्धा आहे आणि स्पर्धा या सिरियसलीच कराव्या लागतात. मैत्रीपूर्वक करता येणार नाही. आणि म्हणून आणि तसे आमच्यामध्ये काही मतभेद किंवा मनभेद नाहीये. या निवडणुका स्पर्धेसारखं त्याला बघितलं पाहिजे. काय म्हणणार? बघा असं आहे, की या प्रकारचं कोणतीही धमकी किंवा कोणताही विषय केलेला नाहीये. अजितदादांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे, की या संदर्भातल्या चौकशीमध्ये ते सहकार्य करणार आणि त्यांनी स्वतःही या प्रकरणात कडक चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे असे त्यांनी निर्देश या संदर्भात दिलेले आहेत. मला असं वाटतं हा सगळा विषय खूप काही हे न करता चौकशी अंती काय होतं त्यानंतर याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे.